या स्कूलमध्ये प्रकाश मेस्करी आहे, त्या प्रकाश मेस्करीने सगळे हे काम केलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, सोजंगातर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासींचं हार्दिक स्वागत आहे. तर मंडळी, मी आलो आहे रिक्षांची सीटा चेंज करण्यासाठी, म्हणजे लॅम्बिनेशन आणि सीट खाली आपल्याला आहे ना आपला प्लाऊड टाकला जातो. कारण जे पहिले जे रिक्षा जेव्हा आपण घेतो तेव्हा जे रिक्षाखाली जे हे असतात ना प्लाऊड, तर मित्रांनो तो व्हायचे असतात. हे पाहू शकता, पुट्टे जे असतात ते मित्रांनो बसून आहेत ना बँड होतात मध्ये किंवा तुटण्याची शक्यता असते. आणि त्याच्यामुळे आपण मित्रांनो आलो चिपळूणमध्ये. तर हे काका आहेत. तर काका, नाव काय तुमचं? तर मित्रांनो प्रकाश काका आहेत आणि चिपळूणमध्ये फेमस आहे. आणि मारुती मंदिरच्या इथे साईडला त्यांचा शॉप आहे. हा म्हणजे हे त्यांच्या साईडला घर आहे समोर, आणि समोरच आपला हा त्यांचा शॉप आहे. आणि ते चिपळूणमधील जेवढे रिक्षावाले आहेत ना, तर इथे येतात, सीट वगैरे चेंज केले जातात किंवा रिक्षा सजावटसाठी आहेत ना इथे केली जाते. आणि ती मित्रांनो ह्या काकांकडून केली जाते. आणि आपण बघायला गेलेत ना, तर स्वप्न सुंदरी आपल्याला पाहायला मिळत असते. आणि मित्रांनो खूप वेळा पाहताय, म्हणजे जर आपल्या इकडे बघितलं ना तर चिपळूणमध्ये खूप वेळा फिरताना आपण पाहिलेले आहे. पण मंडळी रिक्षामध्ये बसलो नव्हतं, पण आज आपल्याला नक्की तिथे बसायला भेटलेलं आहे. तर आपण जे पाठी नाव होतं ना, तर चिपळूणची स्वप्न सुंदरी पाहायला मिळते. आणि हे मालक आहेत. तर दादा, नाव काय तुमचं? दिनेश चिपळूणकर. ओके. तर आपण ही रिक्षा तर भारीच सजवलेली आहे, कारण आज चिपळूणमध्ये आहे ना ही रिक्षा फेमस आहे चिपळूणची. जर आता बघायला गेलं तर आपली 4 व्हीलर असतात, तर त्यांच्या बॅक साईडला कॅमेरा असतात. तर तुम्ही पण ते लावलेत का? त्या गाडीत 2 कॅमेरे आहेत, एक फ्रंट कॅमेरा आहे, बॅक कॅमेरा आहे. ओके. आणि स्क्रीन वगैरे कुठे काय लावली ती? या स्कूलमध्ये प्रकाश मेस्करी आहे, त्या प्रकाश मेस्करीने सगळे हे काम केलेलं आहे. स्क्रीनचे वगैरे. ओके. आणि आपल्याकडे मेडिकल वगैरे काय सारे बॉक्स आहेत? फर्स्ट एड बॉक्समध्ये सगळं मेडिकलचं सामान, फर्स्ट एडला जे असतं ते सगळं वापरलेलं आहे. इकडे टूल बॉक्स आहे. ओके. इथे पण फिश टँक आहे, पण ते सध्या काढून ठेवलेलं आहे. जरा वेट जास्त असल्यामुळे त्याचं काढून ठेवलं आहे. आणि आता नवीन मॉडेलचं परत एक नवीन फिश टँक तयार करतोय मी, त्याच्यासाठी चाललेलं आहे मी इथे पकायची. पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मंडळी, आपण आहोत चिपळूणमध्ये, आणि आपल्या रिक्षाची जी सीट आहेत ते लॅम्बिनेशन करण्यासाठी आलेलं आहेत. आणि या समोरच्या साईडला जे आपण काका पाहतोय, तर त्यांचा शॉप आहे चिपळूणमध्ये. आणि जर तुम्हाला यायचं असेल ना मित्रांनो, तर आपल्याला असणार आहे. कारण बोललं ना, कोकणामध्ये खूप सारे आपल्याला छोटे मोठे उद्योगधंदे पाहायला मिळत असतात. कारण ह्याच व्यवसायातून मित्रांनो आज आपले जगभरात म्हणजे माहिती मिळत असते यूट्यूबच्या माध्यमातून. आणि सीटा लॅमिनेशन करायची असेल तर नक्कीच मित्रांनो चिपळूणमध्ये या. आणि कसं आहे तर ते काका सांगणारच आहेत, तर पाहू पुढे.
चिपळूणमध्ये आहोत आणि आपण सीटं लॅमिनेशन करण्यासाठी आलो होतो. त्याच्यासाठी प्लाय वगैरे कटिंग केलेले ते आपले वेगळेच आहे. आणि पण आपण जे लॅमिनेशन केलं ना तर हे काका आहेत. तर नाव काय तुमचं? सचिन दांडेकर, तर आपला हा चिपळूणमध्ये कुठे काय शॉप आहे? भाजी मंडीच्या पाठीमागे ओके. हॉस्पिटल. तर इथे यायचं असेल तर कसं यायला लागेल जर डेपोच्या इथून? एस टी डेपोतून राईट मारायचा, लेफ्ट मारायचा आणि इकडं भाजी मंडीमध्ये कोणी सांगतं. ओके. जर आपल्याला जर इथे यायचं असेल तर अगोदर कॉन्टॅक्ट करायचं असेल तर आपला नंबर सांगा ना. 98 50 46 66 85. ओके. तर मंडळी ह्या नंबरला नक्कीच कॉल करा आणि इथे काकांच्या इथे व्हिजिट करा. आणि आत्ता जे आपलं जे बिल झालं ना तर 1000 रुपये बिल झालं आहे लॅमिनेशन करायचं. जर तुम्हाला हुड वगैरे मारायचं असेल तर कितीपर्यंत बसेल? हुड साधारण 6000 पण जातं. हुड असतात नवीन. ओके. हुड अस्तर आणि नवीन जर मारायचं असेल तर 6000पर्यंत तुम्हाला प्राईस. त्याच्यामध्ये काही कमी जास्त ना ह्या पद्धतीचं ते काम होते बघ. ओके. तर मंडळी त्या साईडला एक रिक्षा मारलेली आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटेलच. कारण आज कोकणामध्ये खूप सारे छोटे मोठे उद्योगधंदे पाहायला मिळत असतात. तर आपली माणसं कुठेतरी असतातच. आणि त्याच्यामध्ये मित्रांनो मी शोधत काल आलेलो आणि काल येऊन रिटर्न घरी गेलो. कारण ह्यांचे ते खूप म्हणजे रिक्षा हुड वगैरे मारायची होती त्याच्यामुळे झालीच नसती. त्यामुळे सकाळी लवकर आलो आणि आपला नंबर लागला इथे आणि आपले लॅमिनेशन सीटं झालेले आहेत. तर खूप खूप धन्यवाद. काय आपल्या सीटा ओल्या नाही राहणार आहेत. आणि आज मित्रांनो जर बघायला गेलात ना ज्या गोष्टीसाठी आपण काळजी करण्यासाठी आलो होतो ना आणि आज पाऊस अख्खे शेवटी पाऊस पडलाच. आणि चिपळूणमध्ये आहोत आपण. पाऊस एकदा काचेवरती बघा पाण्याचे तिमके आहेत. तर ह्या बाहेरच्या साईडला आहे ना पाऊस पडते. पाऊस शकता रस्ता पूर्ण ओला झाला आहे. आणि आज हनुमान जयंती आहे मित्रांनो बघायला गेलात तर. कारण हनुमान जयंतीनिमित्त मित्रांनो पाऊस चिपळूणमध्ये सज्ज झालेला आहे. आणि बाहेरच्या साईडला व्ह्यू सर्व रस्ता वगैरे भिजलेले आहेत ते पण तुम्हाला पाहायला मिळतं आहे. कारण यूट्यूबच्या माध्यमातून खूप सारा व्ह्यू पाहायला मिळतो आहे. आणि आज कोकणातील पहिलाच पाऊस जर बोलला तर हनुमान जयंतीलाच मित्रांनो पावसाने सुरुवात केलेली आहे. कारण पुढे किती पाऊस पडेल काही सांगू शकत नाही. आणि चिपळूणमध्ये मित्र